तर नमस्कार मित्रांनो, विनायक्स ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. बऱ्याच दिवसातून आज व्हिडिओ करतोय मी. जरा काम असल्यामुळं भरपूर शेतात मला व्हिडिओ करता आला नाही. परंतु कमी खर्चात शेड कसा तयार करायचा आपण ह्या विषयावर ह्याआधी व्हिडिओ बनवले आहेत 2. तर आज तुम्हाला कंप्लीट झालेलं तुम्हाला आज दाखवतो. शेडचं काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं कमी खर्चात. तर बघा मी काय काय केले दाखवतो. तर मित्रांनो, हा आपला शेड जो बांधलेला आहे हे पूर्णपणे तयार केलेलं आहे. शेडनेट मारून जाळी मारलेली आहे आणि त्यातून शेडनेट मारलेला आहे बाहेरून. हे बघा, हे मग चार हे असा आपला शेड तयार झालेला आहे कमी खर्चात मित्रांनो. एकदम कमी खर्चात शेड तयार झालेला आहे. जी जी युवा तरुण नवीन दूध व्यवसाय किंवा शेळीपालन मेंढीपालनमध्ये जे उतरणार आहेत त्यांच्यासाठी एकदम कमी खर्चाचा हा उत्तम गोठा बांधलेला आहे मित्रांनो. गोठा शेडच म्हणा तुम्ही. भविष्यात तुम्हाला गोठा जर काय तयार करायचा असेल, तुमचं बजेट वाढलं तर तुम्हाला यातून तयारसुद्धा करता येतो बांधून घेऊन. तर हा बघा, हा एकदम सुंदर असा शेड तयार झालेला आहे. हा जनावरांसाठी पण भरपूर पैस जागा तयार झालेली आहे. आणि हे बाहेर पैसे असं केलेलं आहे. इथं थोडी जाळी मारायची आहे अजून आणि त्याला शेडनेट मारून ते पॅक करून घ्यायचं. ही मोकळा स्पेस ठेवलेला आहे. आणि हे भक्कम होण्यासाठी आणि जनावरांना चारा वैरण साईडनं मजबूत होण्यासाठी साईडनं तुत्तू लावलेला आहे मित्रांनो. तुत्तू लावलेला आहे इथं बघा. हे तुत्तूच्या कांड्या लावलेल्या आहेत साईडून असेच चारी बाजूने कांड्या लावलेल्या आहेत. हे तुत्तू मोठं झाल्यावर आणि मजबूत होतं हे साईडने. वारं पाऊस यासाठी जनावरांना म्हणा, गाईंना म्हणा, शेळ्यांना म्हणा संरक्षण मिळते. पूर्ण उंच जाते ते तुत्तू. हे असं तयार केलेलं आहे. मला सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि हा असा कंप्लीट केलेला आहे. तुम्ही ज्या वेळेला सुरुवातीला जनावर आणणार आहे, जनावर शेळ्या किंवा काय असेल ते, त्याआधीच चारा व्यवस्थापन करून घ्या. एकदमच आणून जनावराला चारा कमी पडावं असं ते काही करू नका. चारा व्यवस्थापन करून घ्या. शेळ्या तेन वगैरे करणार असताल तुम्ही तर तुत्तू, शिवरी, शिवबाबळ, जरा हत्ती गवत असं वैरणीचं व्यवस्थापन करून तुम्ही तुमच्या दूध व्यवसायाला किंवा शेळीपालनाला तुम्ही सुरुवात करा आणि तुमच्या कामाला यश येऊ दे चांगलं. माझ्याकडून ह्याच शुभेच्छा. आणि काय तुम्हाला ह्यात अडचण आली तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय, किंवा मला काय अडचण आली तर मी तुमच्याबरोबर ती शेअर करेन. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी नवीन माहिती घेऊन, नवीन काहीतरी घेऊन तुमच्यासाठी येणारच आहे. तर धन्यवाद.